हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 50. बाह्याभ्यंतर स्तंभवृत्ती देशकालसंख्याभी परिदृष्टो दीर्घसूक्ष्म. प्राणायाम बाह्य, अंतस्थ, स्तंभ अशा 3 प्रकारचा देशकालसंख्या यांनी बद्ध असा दीर्घ आणि सूक्ष्म असतो. सूत्र क्रमांक 49 मध्ये प्राणायामाची व्याख्या केल्यावर योगाधिराज पातंजली या सूत्रात प्राणायामाचे प्रकार सांगत आहेत. बाह्य, अभ्यंतर, स्तंभ हे प्रकार, तसेच देशकाल संख्या यामुळे होणारे प्रकार, याचबरोबर दीर्घ सूक्ष्म असेही प्रकार आहेत. रेचक, श्वास बाहेर सोडणे, उच्छ्वास करणे म्हणजे बाह्य प्राणायाम. पूरक, श्वास आत घेणे, श्वसन करणे म्हणजे अभ्यंतर प्राणायाम. कुंभक, श्वास विधारण करणे, शरीराच्या आत किंवा बाहेर रोखून ठेवणे म्हणजे स्तंभ प्राणायाम. देश, शरीराच्या कोणत्या भागात श्वास पोचवायचा त्यावर प्राणायामाचा प्रकार ठरतो. उदाहरणार्थ छाती, पोट, शरीरातील सखोल भाग इत्यादी. काल, श्वास किती वेळ सोडायचा, घ्यायचा, रोखायचा यावर प्राणायामाचा प्रकार ठरतो. संख्या, प्राणायाम किती वेळ, किती वेळा करायचा त्यावरून प्राणायामाचा प्रकार ठरतो. दीर्घ, श्वास प्रकर्षाने घेतल्यावरून प्राणायामाचा प्रकार ठरतो. सूक्ष्म, श्वास मंद, हळू, सावकाश घेण्यावरून प्राणायामाचा प्रकार ठरतो. वरील प्रकारांचा उपयोग करून प्राणायाम एका विशेष प्रकारे केला जातो. 4 अंक श्वास घेऊन पूरक अभ्यंतर, 8 अंक श्वास सोडतात रेचक बाह्य. या 2 क्रियांच्या मध्ये श्वास 16 अंक कोंडून ठेवतात स्तंभ अंतकुंभक. श्वास बाहेर सोडल्यावर तो 16 अंक तसाच बाहेर ठेवतात. 16 अंक श्वासाशिवाय राहतात स्तंभ बहिर्कुंभक. दीर्घ श्वसन निश्वसन करतात, भरभर श्वसन निश्वसन भस्रिका करतात. शवासनात मंद श्वास मंद श्वसन करतात. सूक्ष्म, अशा अनेक प्रकारे प्राणायाम केला जातो. यासंबंधी माझे योग साधना हे पुस्तक वाचावे. त्यात शास्त्रोक्त पद्धतीने प्राणायाम कसा करावा ते दिलेले आहे. मात्र गुरुकडून शिकूनच प्राणायाम करावा. सूत्र क्रमांक 51. बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थः. बाह्य अंतस्थ या पलीकडचा प्राणायामाचा 4था प्रकार आहे. बाह्य अभ्यंतर याच्या पलीकडे घेऊन जाणारा तो प्राणायामाचा 4था प्रकार होय. वायू विरहित राहणे, श्वसनाशिवाय स्तंभ होणे असा प्राणायामाचा 4था प्रकार आहे. साप, उंदीर, मुंग्या, विंचू इत्यादी बिळात राहणारे प्राणी जवळजवळ वायूशिवाय बराच वेळ राहतात. आजही श्वसन बंद ठेवणारे, हृदय पूर्ण थांबवणारे पाहायला मिळतात. कुंडलिनी जागृत झाल्यावर श्वसन जवळजवळ थांबते. संसारी साधकांनी हा प्राणायाम नेहमी करू नये. याच्या अभ्यासाने विरक्ती येऊ लागते. आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना त्याची झळ लागण्याची शक्यता असते. योग्य गुरुकडे याची दीक्षा घ्यावी आणि मगच हा प्राणायाम करावा. सूत्र क्रमांक 52. तथा क्षीयते प्रकाश आवरणम. यामुळे प्रकाशावरील, ज्ञानावरील आवरण दूर होते. प्राणायामामुळे प्रकाशावरील आवरण क्षीण होते, प्रकाश उजळू लागतो, प्रकाश दैदिप्यमान होतो. प्रकाश म्हणजे ज्ञान असा अर्थ घ्यायचा आहे. प्राणायामामुळे साधक उत्साही होतो, त्याला एक प्रकारची तरतरी येते, त्याची स्मरणशक्ती वाढते. प्राणायामाचा मन आणि बुद्धी यावर चांगला परिणाम होतो. त्याची जाणण्याची, समजण्याची शक्ती वाढते. बुद्धी वृद्धिंगत होते, साधक ज्ञानी होतो. प्राणायामामुळे श्वसनाचा व्यायाम होतो. श्वसनाचा सतत व्यायाम केल्याने त्याचा शरीरावर एक चांगला परिणाम दिसू लागतो. शरीर अंतर्बाह्य शुद्ध होऊ लागते. अंतर्शुद्धीमुळे सात्विकता येते. बाह्यशुद्धीमुळे कांती तेजपुंज दिसू लागते.
अंगी ब्रह्मतेज येते. हरिओम.